पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्याच्या मागणीसाठी CPI-SML पक्ष आक्रमक झाला असून डोंबिवलीतील दत्तनगर प्रभागातील नागरिकांनी KDMC मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली। 15 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांवर काळे झेंडे नेणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। रहिवाशांची सर्वेक्षण यादी प्रदर्शित करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून तातडीने विकासक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच अन्य जागेवरील पडताळणीचे काम शिबिर लावून पूर्ण करावे जेणेकरून ते लवकर होईल। तसेच क्लस्टर सर्वेक्षणाकरिता नेमलेल्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काढून टाकावे आदी मागण्या असून या मागण्या 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेण्याचा इशारा CPI डोंबिवली सदस्य सुनील नायक यांनी दिला आहे। लोक जे बेघर झालेले तो बेघर होणार आहे तर त्यांना कधी न्याय मिळणार? एवढ्या वर्षांपासून जर हे रात्रंदिवस त्या ठिकाणी मोर्चा घेऊन येणं याचा अर्थ शासन प्रशासन हे फेलियर आहे पूर्णपणे दिसून येते। शासन आणि प्रशासन हे निर्दयी असल्या कारणाने त्या गेले अनेक दिवसापासून इमारत पडण्याची मालिका चालू असताना देखील शासनाने धोकादायक इमारतींकरता जी क्लस्टर योजना आणली आहे आणि ती क्लस्टर योजनेकरता 10 कोटी सँक्शन केलेले 41 ठिकाणी, परंतु आज 2 वार्डामध्ये 10 कोटी संपलेले आहेत। मग 41 ठिकाणी किती कोटी लागतील याचा हिशोब करावा। मग धोकादायक इमारतीमधल्या रहिवाशांकरता ही योजना आणली का यांची पोटं बांधण्याकरता आणलेली आहे हा विषय आता महत्त्वाचा, याचं संशोधन करावं लागेल। आणि वारंवार एखाद्या गोष्टीचं यांना मोर्चा काढल्याशिवाय हे लोक कामं करत नाही। गेले 15 दिवस म्हणजे महिन्यातनं फक्त 50-80 यांची पडताळणी चालू आहे सरकारी जागेवरती। आता जवळजवळ पडताळणी 800 लोकांची झालेली आहे, परंतु महिन्यातनं 2 वेळा म्हणजे 50-80 मग 5000 लोकांची कधी पडताळणी होणार? म्हणून आम्ही महापालिकेला सांगितले तुम्ही शिबिर घ्या, नाहीतर संख्या वाढवा, तेही करत नाही। त्यांची पूर्ण पडताळणी झालेली आहे सरकारी जागेवर। शासनाच्या नियमाप्रमाणे क्लस्टर योजना राबवण्याकरता 10,000 स्क्वेअर मीटर लागतं मॅक्झिमम, परंतु आमचं 20,000चं वर झालेलं आहे, तरी देखील त्या लोकांची यादी लावत नाही। आणि या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली वारंवार। पालकमंत्र्यांनी सांगितलं वारंवार नेहमी डायलॉग मारत असतात एकनाथजी शिंदे साहेब की एक बार कमिटमेंट किया तो मैं किसी का भी नहीं सुनता हूँ। मग साहेब तुम्ही विसरले कसे? तुम्ही गोरगरिबाला विसरले करे? अनाथांचे नाथ मनवणाऱ्या साहेबांना आज गरिबाचा विसर पडलेला आहे। त्यांनी वारंवार आम्हाला बैठक देतो बोलले, मोर्चा गेला, त्यांनी तिथे मस्के साहेब आले, परंतु त्यांचे पुत्र राजपुत्र यांचे PA यांनी सांगितलं स्पीकरवरती ठेवू नका, मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे याचा। आणि तिथून आजपर्यंत मीटिंग लागलेली नाहीये। आमदार खासदार देखील या विषयाबाबत मौन बाळगून आहेत। त्याच्यावरनं मला हे म्हणायचं, याचा निषेध करतो की यांना क्लस्टर यांचे पोट बांधण्याकरता राबवायचं आहे। विशेष म्हणजे लोकांच्या हक्काच्या घरासाठी आम्ही 23 वर्षापासून या संदर्भात आम्ही PL दाखल केलेली आहे कोर्टामध्ये। अजून आम्ही सामान्य माणसांनी पोटाला चिमटा आणून काय करायचं? आज जी लोक आली कामावरती दांडी मारून आलेली आहे, तरी या हरामखोरांना पगार भेटतोय ते देखील त्यांना समजत नाहीये। जेवढा वेळा आलेलं ते सगळे कामं धडकले केले का म्हणजे 15 तारखेपर्यंत जर त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत त्यांनी जर सगळं हे आम्ही मागणी केली नाही तर आम्ही शासकीय बंगल्यावरती काळे झेंडे घेऊन जाऊ 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या।